घरात तुम्ही राहता पण घर तुम्ही नव्हे. नामस्मरणाच्या प्रकाशाने साधू संतांची दर्शने होत असतात. सगळा व्यवहार शब्दाने होतोय. जन्म बातमी तुम्ही जाणता, पण जन्म म्हणजे काय हे जाणत नाही. जन्मसंज्ञा कशामुळे आली? जगाचा अनुभव तुम्हाला येतोय तो कायेतून. देवाचा अनुभवही कायेतून येणार. देव म्हणून तुम्ही ऐकलात तो तुमचा हृदयवासी आहे. कलियुगात देव तुझ्या हृदयात आहे. मानव आकृतीशिवाय कोणाला देवाची भेट नाही. हा जीवच देव बनला की मग त्याला संसार नाही. तुमच्या शब्दावर तुमचा जितका विश्वास तितका देव लवकर पावेल. तुमच्या शब्दाचा विश्वास, शब्दाची श्रद्धा तुम्हाला घडली पाहिजे. हे जग ज्ञानाला आपल्या हृदयातच दिसते. जगाचा अंकुर तुमच्या देहात आहे. ज्याची उत्पत्ती ज्याच्याने झाली तेही या देहातच आहे. हे ज्याने जाणले तो संत झाला. केवळ टाळ कुटतात ते संत नव्हेत. ज्याला संसारांचे उमाळे येत नाही तो संत. देहातील कल्लोळ ज्याचा शांत झाला तो संत. स्वतःच्या शब्दाचा ज्याला क्लेश होत नाही त्याला जगाचाही क्लेश होणार नाही. आमचा शब्द जर तुम्हाला पटला तर तुम्हाला ईश्वर प्राप्तीसाठी जगात भटकावे लागणार नाही. दिलेल्या नाममंत्राच्या गाण्यानेच तो प्रसन्न होणार आहे. तुमच्या करण्याने काही होणार नाही, श्रद्धेनेच होणार. प्रत्यक्ष अनुभव काया देव हे ऐकलेले आहे, पण ते मूळ आहे. अन्नामध्ये अन्नाला आपण असल्याची याद तो ईश्वर आहे. ज्ञान म्हणजे माहिती, आत्मज्ञान म्हणजे आपलीच माहिती. आपण मरणार ही कल्पनाही नसावी. तुमच्या माथ्यावर देहाच्या ओळखीचा मोठा बोजा आहे. देह म्हणजेच आपण असे मानता तोपर्यंत मरण ही गोष्ट मिथ्या असे वाटणार नाही. ऐकल्याचा परिणाम ज्याच्यावर झाला त्याला म्हणायचे ज्ञान. नाहीतर तुमचे जन्मभर ऐकतायत. निश्चयाची आत्मबुद्धी बदलत नाही, ती आठवावी लागत नाही, म्हणून विसरण्याचा प्रश्नच नाही. न जाणू आता जे जाणवते त्याला चैतन्य हे नाव आहे. जिथे चेतन आहे तिथे आत्म आस्था असलीच पाहिजे. आत्म आस्था म्हणजे आपण जिवंत असावे असे वाटणे. घरात तुम्ही राहता पण घर तुम्ही नव्हे. तसे देहात ओळख आहे पण देह तुम्ही नव्हे. आपणाला आपण वांछणे जपणे हा चैतन्याचा सहज स्वभाव आहे. जो मृत्यूरहित झाला तो अवधूत. देहाच्या ओळखीने जोपर्यंत स्वतःला जपता तोपर्यंत मृत्यूची भीती आहे. काया हे प्राणाचे अन्न आहे, आपले नव्हे. तुमचे जे वजन आहे ते अन्नाचेच आहे. अन्नाअभावी प्राण जातो, अवधूत जात नाही. इथे ऐकलेले आत्मज्ञान ज्याला भिडले तो अवधूतच झालाच. तुम्ही अजून त्या योग्यतेत आलेले नाही, म्हणून आम्ही बोलूनही तुम्हाला ज्ञान होत नाही. योग्यता येण्यासाठी गुरुवचन पाळावे. प्रपंच साधून परमार्थ केला तो भला. प्रत्येक युगाचा धर्म वेगळा. जुन्या काळी राजेसुद्धा वानप्रस्थाश्रमात जात, भीक मागत. आता ते दिवस गेले. जेव्हा देहरहित व्हाल तेव्हा कोणत्याही कल्पनेचा तुम्हाला डाग लागणार नाही. देह टिकणार नाहीच. ब्रह्मदिकांचे देह गेले, म्हणून आत्मानुसंधान कायम ठेवा. आपल्या चैतन्याला अनुभव ओळखीने म्हणतात. ज्ञान सर्व दृश्य हे त्या चैतन्यानेच बनलेले आहे. आता जे काही आहात ते कालधर्मी हे ज्याला कळते तो कालातीत आहे. तिन्ही गुण मिळून जाणवते आपणासी आपण. या ज्ञानाचाही साक्षी अवधूत. देहाने माकल्याने आत्मस्मरणाचा विसर पडला आहे. म्हणून तुम्हाला जो कोणी बाबा जे काय सांगतो त्याला होय म्हणावे लागते. प्राण आकाशात गेला, काया पंचभूतात गेली, आत्मा कुठे गेला? गुरु आज्ञेप्रमाणे मी देह नव्हे, मी ज्ञान आहे हे जाणा. आपण आहेसे जे जाणवते तो अन्नरसाचा गुण आहे. अन्न आंबले तर त्यात किडे पडून हलू लागतात. ते किडे म्हणजेच अन्नाचा रस. अन्नाचे सत्व गेले की जंतुत्व गेले. आपल्या जाणवेचा जाणता झाला तो संत. गणवेश घालणारा संत नव्हे. गणवेशधाऱ्याला भयभीती आहे, जपणूक आहे. ज्ञानकळेची कला म्हणजेच हे जग हे जो जाणून बसला आहे तो संत झाला आहे. अहंता म्हणजे मी असा देहासारखा आहे असे वाटणे. हे जे ऐकलेत त्यातील एखादे जरी वाक्य वापरायला घ्याल तर तुम्ही पण अवधूत व्हाल. निदान चोर पावलाने आतून देह माझे रूप नव्हे हे वापरीत जा.